नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे. होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या इथे मी फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते, ज्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी, ट्रॉमॅटिक इमर्जन्सी, एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी, तसंच कार्डियक अरेस्ट मॅनेजमेंट म्हणजे हार्ट स्टॉप झालं की अशा वेळेला कशा पद्धतीने CPR देऊन आपण बंद पडलेलं हृदय परत चालू करू शकतो याचं प्रात्यक्षिक घेते. कोणतंही ज्ञान हे कधी वाया जात नाही आणि कोणतीही इमर्जन्सी ही कधीच सांगून येत नाही. आपण देव बनलो नाही तर कोणाच्या तरी बाबतीत देवदूत नक्कीच बनू शकतो. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला हे फर्स्ट एड ट्रेनिंग घ्यायचं असेल त्यांनी जरूर खाली मेन्शन केलेल्या नंबरवरती संपर्क करून तुमचं नाव सांगून ठेवा. जेव्हा पुढची बॅच असेल तेव्हा तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या इंजुरीजबद्दल बघितलं आणि त्यांची होमिओपॅथिक मॅनेजमेंट याविषयी आपण आता सध्या चर्चा करत आहोत. तर आज जी इंजुरी आपण कव्हर करणार आहोत त्याला म्हणतात ॲब्रेजन्स. ॲब्रेजन म्हणजे काय? खरचटणे. शुद्ध मराठी भाषेत खरचटणे. खेळताना किंवा ॲक्सिडेंट, गाडी स्किड झाली, काही कारणाने जेव्हा आपल्याला असं घासल्या पद्धतीने जखम होते, म्हणजे आत खोलवरती जखम नसते, वरवरचे स्किनचे 4-5 लेयर असे घासले जातात आणि त्याच्यामुळे जे जखम होते त्याला आपण म्हणतो खरचटणे. आणि खरचटण्याची जखम ही जरा जास्त पेनफुल असते, कारण आपल्या त्वचेमध्ये बऱ्यापैकी मेजर एरिया हा एक्सपोज झालेला असतो. तिकडच्या ज्या नर्व्ज आहेत त्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे वारा लागला, पाणी लागलं तरी ते भयंकर झोंबतं. सो अशा वेळेला आधी सांगितल्याप्रमाणेच कधीही कोणतीही जखम झाली की ती पहिल्यांदा वाहत्या पाण्यात धुवून घ्यावी. कधी कधी तिथे धूळ लागलेली असते, कोणतं जीवजंतू, काही पार्टिकल्स असतात, तर ते सगळे आधी पाण्याबरोबर निघून जातात. त्याच्यानंतर घरामध्ये जी हळद, मी आधी सांगितल्याप्रमाणे जखमेसाठी सेपरेट डबीमध्ये हळद ठेवा. मिसळण्याच्या डब्यातली हळद अजिबात घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये जर का लाल तिखट मिक्स झालेलं असेल तर ते भयंकर अजून झोंबेल. सो तशा पद्धतीची ती हळद लगेचच त्या जखमी ठिकाणी लावा. आणि मागे सांगितल्याप्रमाणे जर माझं फर्स्ट एड किट असेल या अशा पद्धतीचं, तर त्याच्यामध्ये हे वज्रलेप म्हणून जे मलम आहे ते लगेच तिथे लावा. जर हे आणि इंजुरी नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्याही लगेच तुम्ही त्या किटमधल्या घ्या. जर का तुमच्याकडे हे किट नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर कॅलेंडुला नावाचं एक ऑइंटमेंट आहे ते लगेचच तिथे लावायचं. आणि कॅलेंडुलाच्या गोळ्या 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये अगदी तुम्ही 2-2 तासांनी किंवा दिवसातनं 4 वेळा अशा पद्धतीने त्या गोळ्या फ्रिक्वेंटली घेतल्या तर हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये ती जखम भरून यायला मदत होते. त्याच्यानंतर मागे सांगितल्याप्रमाणेच कोणताही एकदम मार बसला, ॲक्सिडेंट झाला तर आधी आर्निका हे औषध घ्यायचं. आर्निकाने काय होतं, जो एक मेजर इम्पॅक्ट बसलेला आहे फिजिकली, मेंटली, त्याच्यातनं बाहेर पडायला खूप फास्ट मदत होते. त्यामुळे आधी लगेच आर्निकाचा 1 डोस घ्यायचा, कॅलेंडुला लावायचा आणि कॅलेंडुला पोटामध्ये फ्रिक्वेंट रिपिटेशनने घेत राहायचं. सो अशा पद्धतीने आपण ॲब्रेजन म्हणजे खरचटलेल्या जखमांवरती उपचार करू शकतो. सो जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट माहीत असेल तेव्हा तातडीने आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये गोंधळून न जाता इफेक्टिव्हली काही ना काहीतरी कार्य करता येतं. त्यामुळे मला आशा आहे की या संपूर्ण लेक्चर सिरीजचा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच खूप उपयोग होत असेल. इथून पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी, संपूर्ण आयुष्यासाठी तुमचं आयुष्य हे अतिशय आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. सो